नमस्कार. मी महाराष्ट्र राज्य शासनाचं नवीन क्लस्टर युनिव्हर्सिटी बद्दल थोडं माहिती सांगू इच्छितो. नुकताच राज्य शासनाने सामूहिक विद्यापीठ असं एक अख्खा भारतात पहिल्यांदा त्यांनी NEP 2020 मध्ये जाहीर केलेली आहे. ह्या युनिव्हर्सिटी बद्दल माहिती द्यायला इच्छितो. क्लस्टर युनिव्हर्सिटी जे आम्ही श्री वारणा शिक्षण मार्फते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडे सादर केलेली आहे. वारणा युनिव्हर्सिटी सामूहिक विद्यापीठ म्हणून त्या विद्यापीठात महाराष्ट्राचं राज्य शासनाचं जे GR मार्फते एका जिल्ह्यात 2 ते 5 संस्था एकत्र येऊन वेगवेगळी संस्था क्लस्टरसाठी अप्लाय करावा, त्या अनुषंगाने आम्ही आपली तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी वारणानगर आणि तात्यासाहेब कोरे फार्मसी आणि यशवंतराव चव्हाण वारणा विद्यालय एकत्र येऊन वारणा युनिव्हर्सिटी म्हणून एक स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीसाठी आम्ही जे सादर केलेले आहे प्रकल्प, त्याच्यामध्ये वेगळापणा काय हे थोडं मी सांगू इच्छितो. हा जे वारणा युनिव्हर्सिटी आहे, हा क्लस्टर युनिव्हर्सिटी, हा प्रायव्हेट नाही आहे किंवा डीम्ड टू बी प्रायव्हेट नाही आहे. ह्या युनिव्हर्सिटी मुंबई युनिव्हर्सिटी सारखा किंवा शिवाजी युनिव्हर्सिटी सारखं एका छोट्या स्तरावर असणारे सामूहिक विद्यापीठ असणार. हा वारणा युनिव्हर्सिटीमध्ये पाल्य ऍडमिशन रेग्युलेटरी अथॉरिटी मार्फत ऍडमिशन घेतील, ज्यांनी CET मध्ये बसतील आणि शासनातर्फे ऍडमिशन घेतील. दुसरी मुद्दा म्हणजे हे जे राज्य शासन किंवा केंद्र शासन कडून सवलत मिळणार आहे, फी शुल्क, फी सवलत वगैरे किंवा मुलींना जे फी सवलते, हे सगळी गोष्ट वारणा युनिव्हर्सिटीमध्ये उपलब्ध असणार आहे. ह्यासोबत आपली जे फी स्ट्रक्चर आहे तो फीज शासनाच्या मार्फते थ्रू फ्री रेग्युलेटरी अथॉरिटी ठरवणार आहे. म्हणजे थोडक्यात ही युनिव्हर्सिटी मध्ये जे 3 कॉलेजेस आहे त्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ची सगळी सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ह्यासोबत इंडस्ट्री कनेक्टला वाव असणार आहे आणि इंडस्ट्री इंटर्नशिपला मुलांना वाव असणार आहे. चांगली प्लेसमेंट, चांगली इंडस्ट्री स्पॉन्सर्ड काही कोर्सेस ह्या युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही आणणार आहे. ह्यासाठी आणखीन एकदा मी क्लिअर करतो की क्लस्टर युनिव्हर्सिटी, जसं आमचं वारणा युनिव्हर्सिटी थोडक्यात थोडी दिवसात जाहीर होणार आहे, हा न प्रायव्हेट आहे न डीम्ड टू बी आहे. हे एक छोटीशी शिवाजी सारखी काम करणारी युनिव्हर्सिटी आहे. धन्यवाद.